कांद्याचे आरण भरून फक्त 10 दिवस झालेत आणि एवढे कांदे सडलेले आहेत आपले. तर हे कांदे एवढे सडले कस काय? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर आपल्याला कांद्याच्या चाळीमध्ये कांदे भरायचे आहेत, आपण 5 ते 6 महिने किमान कांदे स्टोअर करून ठेवतो. आणि जर एवढे कांदे आत्ताच 10 दिवसात सडत असेल तर 6 महिने कांदा स्टोअर कसा करायचा? हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्या कांदा बागायतदाराच्या पुढे पडलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण काय की एवढे कांदे सडण्यामागचं कारण काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर कांदा सडण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे हे हीट. आता उन्हाचा तडाखा खूप जास्त आहे. हीट जवळपास 42-43 डिग्री टेम्परेचर चाललंय. त्याच्यामुळे कांदा खूप जास्त तापलेला आहे. तर तो तापलेला कांदा ज्यावेळेस आपण काढतो आणि तो आणून लगेच आरणीमध्ये भरतो, तर त्याच्यामध्ये जी उष्णता आहे त्या उष्णतेमुळे कांदा सडतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांद्याचे आरण लावत असताना या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आपली कांदे काढण्याची भरायचं काम चालू आहे चाळीमध्ये. तर ही जी आपली कांद्याची आरण आहे, तर ही तुम्ही किती जाड लावताय, ती जेवढी जास्त जाड असेल तेवढा कांदा सडण्याचं प्रमाण वाढणार आहे. कांद्याची आरण ही 3.5 ते 4 फुटापर्यंत जाड असावी, जेणेकरून त्यामध्ये हवा खेळती राहील. आणि हवा खेळती राहिल्यामुळे कांदे सडत नाही, त्यामधनं उष्णता बाहेर पडायला ते बरं जातं. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे कांद्याची जी पात आहे, तर हा कांद्याच्या पातीचा जो थर आहे, तर तो तुम्ही किती जाड टाकता ह्याच्यावरती पण ठरतं. कारण कांद्याची पात ही फक्त आपल्याला कांदे झाकण्यासाठी वापरायची आहे, ना की ती पूर्ण झाकायची आहे. कांदे फक्त झाकले पाहिजे, त्यामधनं जी उष्णता आहे त्याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ते कमी व्हावं, जेणेकरून त्याची टिकवणूक क्षमता वाढावी. त्यासाठी आपण कांद्याची पात टाकतोय. तर ती खूप जास्त जाड टाकायची नाही, त्यामध्ये हवा खेळती राहिलेली पाहिजे. हे एक सगळ्यात मोठं कारण आहे. तर ह्यापैकी कोणती कारणं तुम्ही आहे ना, म्हणजे तुमचं कोणती गोष्ट चुकली त्यामुळे कांदे सडतायत, तर आपल्या आता या ठिकाणी कांद्याची आरण थोडी जाड झालेली आहे, त्याच्यामुळे इथले कांदे सडतायत आणि तापलेला आहे कांदा काढणीला जर तुमचा उशीर झाला असेल तर कांद्याची पात पूर्ण आहे ना सुकली जाते. आणि ते सुकलेले कांदे ज्यावेळेस आपण भरतो त्यावेळेस कांदा तापलेला असतो, त्यातली उष्णता बाहेर पडल्यामुळे हे कांदे सडतायत. आणि अजून एक महत्त्वाचं कारण की ज्यावेळेस तुम्ही कांदे काढताय आणि ज्यावेळेस काटणी करता त्यावेळेस कांदा हा पूर्ण इथं शेजारीच बुडखाला नाही कट करायचा, तर थोडी जास्त पाठ ठेवून कट करायचा, की जेणेकरून ज्यावेळेस सुकला जाईल किंवा एखादा फंगल अटॅक झाला तरी तो वरून सुकला जाईल, ह्याच्या गर्भामध्ये किंवा ह्याच्या आतमध्ये तो जात नाही. तर हे लक्षात ठेवा की ना, कांदे ज्यावेळेस तुम्हाला स्टोरेज करायचे आहेत त्यावेळेस ह्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या, जेणेकरून आपलं हे जे होणारं नुकसान आहे हे टाळता येईल.